स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स। महापुराच्या विळख्यात सापडलेल्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पुन्हा पावसाचा तडाखा। धाराशिव, बीड, परभणी, नांदेडला पावसानं झोडपलं। सोलापुरातही पावसाचा कहर। जायकवाडी धरणातून मोसमातला सर्वात मोठा विसर्ग। धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले। गिरीश महाजनांकडून जायकवाडी धरणावर जाऊन पाहणी। संभाजीनगर जिल्ह्यात तुफान पावसाचा थैमान। अनेक भागातील घरात आणि सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी। अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरल्याने कोट्यावधींच्या मशिनरीचं नुकसान। अहिल्यानगर जिल्ह्यातही तुफान पावसाची हजेरी। दसऱ्याच्या तोंडावर झेंडू फुलांचं पीक पाण्यात, शेतकरी हवालदिल। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। गोदावरी नदीत पूर परिस्थिती। मुसळधार पाऊस अद्यापही सुरूच। मराठवाड्यातील अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। फडणवीसांच्या नुकसानग्रस्त भागातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा। फील्डवर उतरून काम करण्याच्या स्पष्ट सूचना। मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट। अनेक सखल भागात साचलं पावसाचं पाणी। वसई, विरार परिसरातही रस्त्यांना तळाचं स्वरूप। उद्धव ठाकरेंनी भेट दिलेल्या कुटुंबाला शिंदे सेनेची मदत। धाराशिवच्या इटकूर गावातील शिरसाट कुटुंबाला दिली जीवनावश्यक साहित्याची किट। टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली। तमिळनाडूमध्ये विजय थालापतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी। 39 जणांचा मृत्यू तर 70 जण जखमी। केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडे अहवाल मागितला। चेंगराचेंगरीतील मृतांचा पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द। मुख्यमंत्री स्टालिन यांच्याकडून कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर, तर विजयाकडून प्रत्येकी 20 लाखांची मदत देण्याची घोषणा। आता इथेच वेळ झाली थांबण्याची। भेटू पुढील अपडेट सोबत। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।